समर्थ. आज नृसिंह जयंती आणि नृसिंह जयंती म्हणलं की प्रश्न पडतो की नेमकी कोणत्या अवताराची ही जयंती आहे. कारण भगवान विष्णूंचा चौथा अवतार हा नृसिंह अवतार होता आणि दत्तगुरूंचा दुसरा अवतार हा गाणगापूरचे नृसिंह सरस्वती महाराज. असे दोन नृसिंह जयंती असतात. त्यापैकी आजची जी नृसिंह जयंती आहे ती भगवान विष्णूंचा चौथा अवतार. भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपाचा वध केला होता. तो अवतार म्हणजे नृसिंह अवतार. त्या अवताराबद्दल आपण आज थोडक्यात माहिती बघू. भगवान विष्णू एकदा वैकुंठामध्ये आपल्या महालामध्ये आराम करत असतात आणि त्यावेळेस सनत कुमार म्हणजे जे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र होते ते भगवान विष्णूंना भेटण्यासाठी वैकुंठाला आले होते. सनत कुमारांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांचा जो अवतार होता तो लहान मुलांसारखा त्यांचा अवतार होता. अगदी लहान मुलांसारखे ते दिसायचे, परंतु महाज्ञानी होते ते. आणि ज्यावेळेस ते भगवान विष्णूंच्या महालामध्ये जायला प्रवेश करायला निघाले त्यावेळेस भगवान विष्णूंचे जे द्वारपाल होते जय आणि विजय यांनी त्यांना आत प्रवेश करण्यापासून अडवलं. त्यावेळेस सनत कुमारांना एवढा प्रचंड राग आला की त्या रागाच्या भरामध्ये त्यांनी जय आणि विजयला शाप दिला की तुम्ही पुढचा जो तुमचा जन्म असेल तो पृथ्वी तलावरती असुर म्हणजेच राक्षस रूपामध्ये तुम्ही जन्म घेणार आहात किंवा जन्म घेणार असा शाप दिला. त्यावेळेस जय आणि विजय हे दोघेही घाबरले आणि भगवान विष्णूंच्या चरणाशी लोटांगण घेत त्यांनी आम्हाला यातून मार्ग काढा अशी भगवान विष्णूंना विनंती केली. त्यावेळेस भगवान विष्णूंनी त्यांना दोन पर्याय दिले की तुम्ही वैकुंठामध्ये राहून 7 जन्म माझ्या या महालामध्ये द्वारपाल म्हणून तुम्हाला सेवा करावी लागेल, किंवा 3 जन्म तुम्ही पृथ्वी तलावर जाऊन माझा शत्रू म्हणून तुम्हाला कार्य करावं लागेल. जय आणि विजय यांना असं वाटलं की आपण जर 3 जन्म पृथ्वी तलावर घेतले आणि भगवान विष्णूंचे आपण शत्रू बनून राहिलो तर लवकरात लवकर भगवान विष्णू आपला मृत्यू घडवून आणतील आणि पुन्हा एकदा आपल्याला वैकुंठामध्ये जाण्याची संधी मिळेल, भगवान विष्णूंच्या चरणाशी जाण्याची संधी मिळेल अशी त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला. आणि त्यांनी पृथ्वी तलावरती 3 जन्म भगवान विष्णूंचं शत्रुत्व पत्करण्याचं स्वीकारलं. आणि पुढं पृथ्वी तलावर कश्यप ऋषी आणि दिती यांच्या पोटी त्यांचा जन्म होणार होता. एकदा प्रदोष काळ म्हणजे सायंकाळच्या वेळी दितीला पुत्रप्राप्तीची इच्छा झाली आणि तिने आपले पती कश्यप ऋषींकडे तशी मागणी केली. परंतु त्यावेळेस कश्यप ऋषींनी सांगितलं की हा प्रदोष काळ आहे, पुत्रप्राप्तीसाठी चांगला काळ नाही. परंतु पत्नीच्या अट्टहासाने त्यांना त्या सर्व गोष्टी कराव्या लागल्या. त्याच वेळेस कश्यप ऋषींनी सांगितलं होतं की चुकीच्या वेळी केलेलं कार्य यातून जन्माला येणारी मुलं ही नक्कीच असुर वृत्तीचे असतील, राक्षसी वृत्तीचे असतील, त्यांच्या हातून वाईट कार्य घडेल. आणि ठरल्याप्रमाणे कश्यप ऋषींची पत्नी दिती हिला गर्भधारणा झाली. आणि हा गर्भ एवढा शक्तिशाली होता की साधारण महिलांना 9 महिन्याची गर्भधारणा असते, परंतु दितीला या ठिकाणी 100 वर्षांची गर्भधारणा झाली. आणि 100 वर्षाचा गर्भ एवढा प्रचंड शक्तिशाली होता की सूर्य आणि चंद्र यांच्या ताकदीलाही तो भारी पडत होता. अशा पद्धतीचा तो गर्भ होता. आणि 100 वर्षानंतर दितीच्या पोटी 2 मुलं जन्माला आली.
त्यातला पहिला मुलगा होता तो हिरण्यक्ष आणि दुसरा मुलगा होता तो हिरण्यकश्यपू. हिरण्यक्षाने ब्रह्मदेवांची एवढी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून त्यांनी प्रचंड असं वरदान त्या ठिकाणी प्राप्त केलं. आणि त्या वरदान प्राप्तीनंतर हिरण्यक्षाला आपला शक्तीवरती गर्व झाला आणि त्यांनी भूमातेला म्हणजे पृथ्वीलाच कैद केलं आणि समुद्राच्या तळाशी नेऊन पृथ्वीला बंदिस्त केलं. त्यावेळेस संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात आली आणि त्यावेळेस भगवान विष्णूंना आपला तिसरा अवतार त्या ठिकाणी धारण करावा लागला. तो अवतार होता वराह अवतार, म्हणजेच ज्याला आपण डुक्कर म्हणतो. त्या अवतारामध्ये भगवान विष्णूंना अवतार धारण करावा लागला. त्याचं कारण असं होतं की हिरण्यक्षाने संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये जेवढे पण हिंस्र प्राणी होते त्या सगळ्यांपासून बचावाचं वरदान ब्रह्मदेवांकडून घेतलं होतं. पण त्याने डुक्कर याला तुच्छ समजून वरदानामध्ये त्यांच्याकडून संरक्षण घेतलेलं नव्हतं आणि भगवान विष्णूंच्या पुढे पर्याय नव्हता. त्यांना जमिनीवर, पाण्यात आणि चिखलात अशा तिन्ही ठिकाणी कार्य करणारा अवतार धारण करायचा होता. म्हणून त्यांनी वराह अवतार म्हणजे डुकराचा अवतार त्या ठिकाणी धारण केला. डुक्कर हे जमिनीवरती, पाण्यात आणि चिखलात अशा तिन्ही ठिकाणी कार्य करतं. भगवान विष्णूंनी आपला तिसरा अवतार वराह रूपामध्ये घेतला आणि समुद्राच्या तळाशी जाऊन कैद केलेल्या पृथ्वीला त्यांनी परत आणण्यासाठी निघाले. त्यावेळेस हिरण्यक्ष राक्षसाने त्यांच्याशी युद्ध केलं आणि त्या युद्धाच्या वेळेस हिरण्यक्ष राक्षसाचा मृत्यू झाला. भगवान विष्णूंनी पृथ्वी पुन्हा समुद्रातून बाहेर काढली आणि पुन्हा जशी होती तशी तिला प्रस्थापित केली. सर्व सजीवसृष्टी पूर्ववत झाली. हिरण्यक्ष राक्षसाचा वध झाल्यानंतर त्यांचा जो भाऊ होता हिरण्यकश्यपू, याला प्रचंड राग आला. भगवान विष्णूंनी माझ्या भावाचा वध केला हा विचार मनामध्ये त्यांनी सूडबुद्धीने घेतला आणि भगवान विष्णूंशी कायमचं वैर धारण केलं. आणि भगवान विष्णूंचा वध करण्याच्या उद्देशाने हिरण्यकश्यपूने त्या ठिकाणी ब्रह्मदेवांची तपश्चर्या सुरू केली. एवढी कठोर तपश्चर्या केली की हिरण्यकश्यपूच्या भक्तीवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि हिरण्यकश्यपूला वरदान मागण्यास सांगितलं. त्यावेळेस हिरण्यकश्यपूने मात्र पूर्ण चतुराईने त्या ठिकाणी वरदान मागितलं. एक नाही, जवळजवळ 4 ते 5 वरदान त्यांनी त्या ठिकाणी पदरात पाडून घेतले. पहिलं वरदान असं होतं की पृथ्वी तलावर किंवा त्रिलोकामध्ये कोणताही मनुष्य असू द्या किंवा कोणताही प्राणी असू द्या, तो हिरण्यकश्यपूचा वध करू शकणार नाही, असं पहिलं वरदान त्यांनी प्राप्त करून घेतलं. दुसऱ्या वरदानामध्ये घराच्या आतमध्ये आणि घराच्या बाहेर असं कोणीही त्याला मारू शकणार नाही, असं वरदान त्याने प्राप्त करून घेतलं. तिसऱ्या वरदानामध्ये आकाशामध्ये आणि जमिनीमध्ये इथेही कोणी त्याला मारू शकणार नाही, अशा पद्धतीचं वरदान त्यांनी प्राप्त करून घेतलं. चौथ्या वरदानामध्ये कोणतेही शस्त्र आणि अस्त्र हिरण्यकश्यपूचा वध करू शकणार नाही, हे सुद्धा वरदान त्यांनी प्राप्त करून घेतले. असे प्रचंड वरदान मिळाल्यानंतर हिरण्यकश्यपू अर्थातच ताकदवान झालेला होता आणि त्याला आता गर्व झाला की देवतांपेक्षा सुद्धा मी आता मोठा शक्तिशाली झालेलो आहे, मला कुणीही या ठिकाणी पराभूत करू शकणार नाही. आणि या गोष्टीनं त्यांनी भगवान विष्णूंचा वध करण्याचं ठरवलं. परंतु आश्चर्य असं झालं की हिरण्यकश्यपूच्या मुलाचा जन्म झाला, भक्त प्रल्हाद. आणि भक्त प्रल्हादानी जन्मताच ओम नमो नारायणाय नमः हा मंत्र जप जन्मताच त्याने सुरू केला. कारण हिरण्यकश्यपूच्या पत्नीला
गर्भधारणा असताना नारद मुनींनी भगवान विष्णूंचा उपदेश केला होता. त्यामुळे गर्भातच भक्त प्रल्हादांवरती विष्णू सेवेचं संस्कार झालेले होते आणि त्यामुळे भक्त प्रल्हाद जन्मापासूनच ओम नमो नारायणाय नम या मंत्राचा जप त्यांनी कायम चालू केला. आणि हिरण्यकश्यपाला असं वाटायचं की भगवान विष्णू आपले शत्रू आहेत आणि आपला मुलगा कायम त्यांच्याच नावाचा जप करतो. म्हणून त्यांनी भक्त प्रल्हादांना वारंवार समजून सांगितलं की तू ह्या भगवान विष्णूंचा जप करू नकोस. परंतु भक्त प्रल्हादांनी काही ऐकलं नाही. त्यानंतर हिरण्यकश्यपूने बऱ्याच वेळा भक्त प्रल्हादांना मारण्याची सुद्धा धमकी दिली, कड्यावरून ढकलून दिलं. त्याही ठिकाणी भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादांचं रक्षण केलं. त्यानंतर भक्त प्रल्हादांची जी बहीण होती होलिका, तिला अग्नीमध्ये न जळण्याचं वरदान होतं. त्यामुळे हिरण्यकश्यपूने होलिकेच्या मांडीवरती भक्त प्रल्हादांना बसवलं आणि प्रचंड अशी आग लावली. आणि त्या आगीमध्ये चमत्कार असा झाला की ज्या होलिकेला अग्नीमध्ये न जळण्याचं वरदान होतं, ती होलिका त्यामध्ये जळून खाक झाली. मात्र भक्त प्रल्हाद त्यातूनही सुरक्षित बाहेर आले, कारण भगवान विष्णूंचं वरदान त्यांना प्राप्त होतं. भगवान विष्णूंनी त्या ठिकाणीही त्यांचं रक्षण केलं. अखेर हिरण्यकश्यपू वैतागला आणि त्यांनी ठरवलं की आता आपल्याला आपल्या मुलाचा म्हणजे भक्त प्रल्हादाचा वध करण्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यावेळेस त्यांनी भक्त प्रल्हादांकडे गेला. भक्त प्रल्हाद नामस्मरणात दंग होते. त्यावेळेस हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला प्रेमाने विचारलं की तू एवढं नामस्मरण करतो, एवढं नामस्मरण करतो, मग तुझा देव कुठं आहे? त्यावेळेस भक्त प्रल्हादांनी सांगितलं, माझा देव या विश्वाच्या प्रत्येक चराचरामध्ये आहे. आत्ता तुम्ही जिथं उभ्या आहात, तुमच्या पुढे अगदी तो लाकडी खांब आहे, त्या खांबामध्ये सुद्धा माझा देव आहे, असं भक्त प्रल्हादांनी उत्तर दिलं. हिरण्यकश्यपूला प्रचंड राग आला आणि त्यावेळेस त्याने आपल्या हातामध्ये असलेली गदा त्या खांबावरती प्रहार केला आणि त्या खांबातून प्रचंड अशी गर्जना झाली. आणि त्या ठिकाणी भगवान विष्णू नृसिंह अवतारामध्ये आपला 4था अवतार धारण करून त्या ठिकाणी प्रकट झाले. त्यावेळेस त्यांनी हिरण्यकश्यपूला जागेवरच पकडलं. परंतु ब्रह्मदेवांनी दिलेली वचनं ही भगवान विष्णूंच्या लक्षात होती की हिरण्यकश्यपूचा कुणीही मनुष्य किंवा प्राणी वध करणार नाही. म्हणून त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी अर्ध शरीर मनुष्याचं आणि अर्ध शरीर प्राण्याचं, म्हणजे पुढचा जो नृ आहे तो मनुष्य आहे आणि सिंह आहे तो अर्ध शरीर सिंहाचं होतं. असं भगवान ब्रह्मदेवांच्या वचनाला धक्का न लावता त्यांनी त्या ठिकाणी अवतार धारण केला. दुसरा जो ब्रह्मदेवांनी दिलेलं वचन होतं की घराच्या आतमध्ये आणि घराच्या बाहेर असा वध हिरण्यकश्यपूचा होऊ शकत नाही, तर भगवान विष्णूंनी घराचा उंबरा त्या ठिकाणी निवडला. उंबरा हा घराच्या आतही नसतो आणि बाहेरही नसतो, म्हणून भगवान विष्णू उंबऱ्यावरती बसले. त्यानंतर तिसरं जे वरदान होतं की हिरण्यकश्यपूला आकाशात आणि जमिनीवर कुणीही मारू शकणार नाही, म्हणून भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवरती घेतलं, जेणेकरून जमीन आणि आकाशाचा कोणताही संपर्क होणार नाही. 4था जे वरदान होतं त्यांच्याकडे की कोणतेही शस्त्र आणि अस्त्र हिरण्यकश्यपूला मारू शकणार नव्हतं. त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी नृसिंह अवतारामध्ये आपल्या हाताच्या बोटांना जे तीक्ष्ण नख होती, त्या नखाने हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं आणि त्या ठिकाणी त्याचा वध केला. असं ब्रह्मदेवांनी दिलेल्या प्रत्येक वचनाचं कुठेही बाधा येणार नाही, अशा पद्धतीचा भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. आणि तो वध ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजे आजचा दिवस. ज्या दिवशी 4थ्या अवतारामध्ये म्हणजे नृसिंह अवतारामध्ये भगवान विष्णू प्रकट झाले, तो आजचा दिवस, आणि तो दिवस आपण नृसिंह जयंती म्हणून साजरी करतो.
आणि या कथा सांगण्यामागचा हा उद्देश आहे की ज्या पद्धतीने भक्त प्रल्हाद केवळ भगवान विष्णूंचं नामस्मरण करत होते आणि केवळ नामस्मरणातून भक्त प्रल्हादाला वेळोवेळी रक्षण प्राप्त झालं, त्यांच्यावरचं संकट निवारण झालं. यातून एवढंच सांगायचं आहे की आपण स्वामी सेवेत असताना स्वामी समर्थांचं नामस्मरण आपल्याला जिथं जिथं शक्य आहे, मग ते काम करताना असू द्या, तुम्ही झोपलेला असू द्या, बसलेला असू द्या, कोणत्याही ठिकाणी तुम्ही तुमचं नामस्मरण सतत चालू ठेवलं तर श्री स्वामी समर्थ महाराज सुद्धा अशाच पद्धतीने भक्तांच्या पाठीशी उभे राहतात. येथे बसलेल्या बऱ्याच सेवेकऱ्यांना त्याचा अनुभव आहे. महाराजांनी कशा पद्धतीने दर्शन दिलं किंवा कशा पद्धतीने भक्तांच्या मदतीला येतात हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे या कथेतून एकच बोध घ्या की नामस्मरण हे एकमेव असं भक्तीचं साधन आहे की जे तुम्ही परमेश्वरापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकता. फार कष्ट घेण्याची गरज नाही. ज्या ज्या ठिकाणी वेळ भेटेल त्या त्या ठिकाणी आपण नामस्मरण करा. झालेली सेवा ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.